लघुशंका करू नका, महिला आहेत असं म्हटल्याचा राग आल्यानं संतापलेल्या 3 अज्ञातांनी 2 जणांवर गोळीबार केलाय। आधी शिवीगाळ करून मारहाण केली, नंतर गोळीबार केला असल्याची माहिती समोर आली आहे। ही धक्कादायक घटना अहिल्यानगरच्या जामखेडमध्ये घडली असून पोलिसांनी दोघांना रुग्णालयात उपचारासाठी हलवलंय। या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे। जामखेड येथील विंचरणा नदीच्या नवीन पुलावर रविवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास ही घटना घडली। पोकळे वस्ती परिसरात काही महिला आणि नागरिक उपस्थित होते। त्याच सुमारास एका 4 चाकी वाहनातून आलेल्या अज्ञात 3 व्यक्ती नदीकिनारी लघुशंका करत होत्या। आदित्य बबन पोकळे वय वर्ष 20 या युवकाने त्यांना तेथे लघवी करू नये, महिला आहेत असे सांगितले। याचा राग आल्याने त्या तिघांनी आदित्य पोकळे याला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। यावेळी कुणाल बंडू पवार वय वर्ष 20 राहणार जामखेड हा युवक तेथे आला। कुणाल पवार हा हॉटेल व्यावसायिकाचा मुलगा असल्याची माहिती आहे। कुणालने हस्तक्षेप करताच तिघांनी त्यांच्याकडील पिस्तूल काढून दोघांवर गोळीबार केला। या हल्ल्यात कुणाल पवार याच्या पिंढरीतून गोळी आरपार गेली। गोळीबाराच्या घटनेनंतर त्याला तातडीने जामखेड येथील खासगी दवाखान्यात नेण्यात आले। प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना अहिल्यानगर येथील दवाखान्यात हलवण्यात आले। सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे। घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रशांत खैरे, कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली। आरोपी पळून गेले असून त्यांच्या शोधासाठी 3 पथके तयार करून रवाना करण्यात आली आहे। पोलिसांनी हल्ल्यात वापरलेल्या गाडीचा नंबर मिळवून तपास सुरू केलाय। पोलीस निरीक्षक महेश पाटील या प्रकरणाचा तपास करत असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल असे त्यांनी सांगितले। या घटनेवर आमदार रोहित पवार यांनी ट्विटरवरून तीव्र प्रतिक्रिया केली आहे। त्यांनी म्हटलंय की मतदारसंघातील आणि एकूणच राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत मी कायम आवाज उठवत आलोय। गुन्हेगारांना कायद्याचा आणि पोलिसांचा धाक उरलेला नाही। जामखेडमध्ये रात्री एका हॉटेल व्यावसायिकाच्या मुलावर गोळीबार झाला असून यात तो गंभीर जखमी झालाय। अशा घटनेमुळे शहराच्या शांततेला गालबोट लागत असून नागरिकांना दहशतीत राहावं लागतंय। सामान्य माणसाला मोकळा श्वास घेता यावा यासाठी सरकारने या गुंडगिरीला चिरडून टाकावं।